पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केलंय। मात्र भारतात केवळ ट्रॅफिकचं प्रभावी नियोजन झालं तरी दरवर्षी लाखो कोटी रुपयांचं इंधन, वेळ आणि मानवी श्रम वाचू शकतात। ट्रॅफिक जॅम देशाच्या अर्थव्यवस्थेवर नेमका किती मोठा भार टाकतोय पाहूयात पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक इंधन बाजार अस्थिर झालाय। कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन जपून वापरण्याचे आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले। मेरी देश के हर नागरिक से अपील है, जहां संभव हो पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, मेट्रो का उपयोग करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें। जिनके पास कार है वे एक गाड़ी में ज्यादा लोगों को साथ लेकर चलें। जिनके पास ईवी है वे भी दूसरों की मदद के लिए आगे आए। मात्र प्रश्न फक्त इंधन दरवाढीचा नाही। भारतात ट्रॅफिक जॅममुळे दरवर्षी अब्जावधी रुपयांचं इंधन अक्षरशः धुरात उडतंय। वाहनांच्या रांगा, रस्त्यांवरील कोंडी आणि अपुऱ्या नियोजनाचा फटका थेट देशाच्या अर्थव्यवस्थेला बसतोय। दररोज सुमारे 960 कोटी रुपयांचं इंधन वाया। ट्रॅफिकमध्ये अडकल्यानं 1.5 पट अधिक इंधन खर्च, वाहनधारकांच्या खिशाला मोठी झळ। ग्लोबल कन्सल्टन्सी फर्म बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप आणि विविध आर्थिक अभ्यासांनुसार इंधनाची नासाडी, वेळेचा अपव्यय, प्रदूषण आणि अपघात यांचा विचार करता भारतातील 4 प्रमुख शहरांमध्ये ट्रॅफिकमुळे होणारे वार्षिक नुकसान तब्बल 22 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे। दिल्ली सुमारे 65,000 कोटी रुपये नुकसान, वाहनांची प्रचंड संख्या, सर्वाधिक इंधन नासाडी। मुंबई सुमारे 25,000 कोटी रुपये नुकसान, मर्यादित जागा, खड्डे आणि संथ वाहतूक। बंगळुरू सुमारे 24,000 कोटी रुपये नुकसान, खराब रस्ते नियोजन आणि वाहनांची वाढ। कोलकाता सुमारे 35,000 कोटी रुपये नुकसान, अपुरे रस्ते, नेटवर्क आणि गंभीर वाहतूक कोंडी। या आकडेवारीचं विश्लेषण केलं तर आणखी एक धक्कादायक बाब समोर येते। गर्दीच्या वेळी वाहन चालकांना नेहमीपेक्षा 1.5 पट अधिक वेळ प्रवासासाठी खर्च करावा लागतो। वर्षभराचा हिशेब केला तर या शहरांतील नागरिक तब्बल 11 दिवस ट्रॅफिकमध्ये अडकून घालवतात। तज्ञांच्या मते सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि रस्ते नियोजनात सुधारणा झाली नाही तर ट्रॅफिकमुळे होणारे आर्थिक नुकसान 2019 मधील 22 अब्ज डॉलर्स वरून 2030 पर्यंत 37 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतं। ट्रॅफिकमध्ये वाहनं थांबलेली असताना इंजिन सुरू ठेवणं हे इंधन नासाडीचं प्रमुख कारण मानलं जातं। त्यामुळे देशभरात आधुनिक आणि स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापन प्रणालीची गरज अधोरेखित होते। मात्र सरकारसोबत नागरिकांचीही जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे। इंधन बचतीसाठी काय कराल? आक्रमक ड्रायव्हिंग टाळा, अचानक वेग वाढवणं आणि जोरात ब्रेक मारणं टाळा। गुगल मॅप्स सारख्या नेव्हिगेशन ॲप्सचा वापर करा। गर्दीचे मार्ग आणि पीक अवर्स टाळा। टायरमधील हवेचा दाब योग्य ठेवा। गाडीत अवाजवी वजन ठेवू नका। वाहनाची नियमित सर्व्हिस करा। पश्चिम आशियातील संकटामुळे इंधन सुरक्षेचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। मात्र भारतानं ट्रॅफिक व्यवस्थापन सुधारलं, सार्वजनिक वाहतुकीला चालना दिली आणि नागरिकांनी जबाबदार वाहन चालक बनण्याचा निर्धार केला तर दरवर्षी हजारो कोटी रुपयांची बचत होऊ शकते। इंधन वाचवा, वेळ वाचवा आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करा। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।